चोंडे धबधब्यावर दुर्दैवी दुर्घटना। अचानक ढगफुटीमुळे पाण्याची पातळी वाढली, एकाचा मृत्यू तर एक बेपत्ता। शहापूर तालुक्यातील चोंडे परिसरातील धबधबा हा पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत असतो। आज दुपारी अंदाजे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास येथे अचानक झालेल्या ढगफुटीमुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण येथील 5 जणांचा मित्रपरिवार चोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता। हे सर्वजण नदीच्या पात्रात बसून जेवण करत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने 2 जण वाहून गेले। उर्वरित 3 जणांनी प्रसंगावधान साधत स्वतःचा जीव वाचवला। या दुर्घटनेत आकाश महेंद्र देशमुख वय वर्ष 21 राहणार कल्याण याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील शवच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे। तर दिनेश मांडळकर वय वर्ष 34 हे अद्याप बेपत्ता असून यांचा शोध गावकरी, पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। या घटनेतील इतर साथीदार प्रसाद रमेश इंगळे वय 36, नितेश लहू पारिक वय 35, अजय कृष्णा मुरकुटे वय 39 हे सुखरूप असून सध्या पोलिसांसोबत आहेत। या संपूर्ण बचाव कार्यात स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले। आपलं नाव काय? परशुराम पोकळा। आपण घटनास्थळी उपस्थित होते का? येस। कशा प्रकारे काय घटना झाली ती सांगाल का? घटना म्हणजे मी माझ्या स्टॉलवरती होतो धबधब्याच्या खाली। स्टॉलवरती होताना इकडनं खालून मंडळी आली। त्यांनी मला सांगितलं की खाली नदीमध्ये 5 माणसं आहेत, 5 माणसं त्याच्यामध्ये 4 वाहून गेलेत, नाही एक माणूस वाचलाय। तर मी पटकन माझ्या स्टॉलवरून उठलो आणि धावत तिकडे घटनास्थळी तिकडे धावलो। तर तिथे एक माणूस अटकलेला होता, त्याला मी सांगितलं की तू तिथंच थांब, जिथं आहे ना तिथंच थांब, मी 5 मिनिटामध्ये त्या साईडला येतो, तू काही हलू नको। तर मी जाऊन नदीमध्ये, नदी जाम मोठी होती आणि नदी जाम मोठी असताना सुद्धा मी माझी जीवाची पर्वा न करता नदीमध्ये उडी मारली। नदीमध्ये उडी मारून त्या इस्माला मी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि नक्की त्याला मी सुरक्षितपणे बाजूला काढला। आणि त्याला काढल्यानंतर लगेच मला एक दुसरा दिसला, तो आधीच म्हणजे नदीच्या बाजूला लागला होता, बाजूला निघला होता। त्याला मी सांगितलं तू जिथं आहे तिथंच थांब, अगदी तू हलू नको, मी परत खाली जातो, खाली कोणी मला भेटतंय का? पण मी बराच नदी चेक केली, मला कोणी परत दिसला नाही। नंतर मग 5-10 मिनिटांनी परत मला एक मेसेज आला की अजून एक भेटलाय आणि तो नदीवरती रोडवरती चढलाय म्हणून। अशा प्रकारे ती घटना घडली, परंतु ती घटना साधारणपणे 2 पावणे 2च्या दरम्यान घडली असावी, कारण अचानक पाऊस पडला आणि त्या पावसामुळं धबधब्याखालची जी मंडळी होती ती पूर्ण मी खाली काढली। नदीला माणसं आहेत असं मला अजिबात माहीत नव्हतं। जर मला माहीत असतं तर मी त्यांना पण काढण्याचा प्रयत्न केला असता किंवा त्यांना बाहेर येण्याचा सांगू शकला असतो, पण नदीला माणसं आहेत ही माझ्या मनातही नव्हतं आणि मला माहीतच नव्हतं, म्हणून ही घटना घडली। आणि ही घटना पहिल्यांदा आमच्या एरियामध्ये आपल्या ह्या नदीला घडताना पाहायला मिळते। घटनास्थळी त्यांच्यासोबत किती मृतदेह मिळाले? आतापर्यंत फक्त एकच मृतदेह मिळाला आहे। त्याच्यामध्ये एकूण 4 मिळालेच, सगळे व्यक्ती 4 मिळाले आहेत। त्याच्यामध्ये 3 जिवंत आहेत आणि एक मयत व्यक्ती मिळाली आहे। आणि एक व्यक्ती कुठे आहे? एक व्यक्ती त्या अजूनही बेपत्ता आहे। शोधण्याचा बराच प्रयत्न केला मी, नदीला आखी फिरलो, परंतु नदीला मला काही मिळाला नाही। पण अजून नदी भरपूर मोठी आहे, नदी वसरल्यावरती म्हणजे कमी झाल्यावरती ती आपल्याला समजेल व्यक्ती जिवंत आहे की बाजूला निघली आहे का अटकले कुठं, हे सांगू शकत नाही। धन्यवाद। ओके। सध्या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू असून प्रशासनाने पर्यटकांना पावसाळ्यात धबधबे, नदी व ओढ्यांच्या परिसरात अत्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे।